नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका तू ही रे माझं मितवामध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आला आहे। तो म्हणजे उदयकांत आणि वल्लरी मामींचे सत्य ईश्वरीला माहीत झालेले आहे आणि याचमुळे उदयकांत त्यांच्या गुंडांना पाठवून ईश्वरीला मारहाण करणार आहे। आता ईश्वरीला डोक्यामध्ये खूप जोराचा मार दिल्यामुळे ईश्वरी आता बेशुद्धच पडणार आहे आणि अर्णव तिला धावतच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे। आता प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की ईश्वरी आता शुद्धीवर आल्यानंतर पहिल्यांदा उदयकांत आणि मामींचंच नाव घेणार आहे आणि ईश्वरीला शुद्धीवर आणण्यासाठी अर्णव काय काय करतो तेच पाहणार आहोत। तर प्रेक्षकांनो, नेमकं काय घडतं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की इथे आता मामी ऑफिसच्या फाईल घेऊन बसलेले असतात, कारण त्यांना आता पैशाची अफरातफर करायची असते। आता याच विचारांमध्ये वल्लरी मामी असतात। तेवढ्यातच मामींच्या फोनवर सैतान नावाचा फोन म्हणजेच उदयकांतचा फोन येतो। आता मामी फोनच उचलत नाही। हा उदयकांत अक्षरशः घराच्या बाहेरच वल्लरी मामींना भेटायला आलेला असतो आणि तेथीलच एक फोटो काढून वल्लरी मामींना हा उदयकांत पाठवतो। आता मामी सुद्धा फोटो कसला पाठवला हे पाहायला जातात, तर उदयकांत बाहेर घराबाहेर आलेला असतो। हे पाहून आता मामी स्वतःवरच चिडलेल्या असतात। त्या म्हणत असतात, कुठनं बुद्धी सुचली आणि या माणसाकडून मी मदत घेतली, काही कळायलाच मार्ग नाही। कुठून देणार बरं याला एवढे पैसे? एवढे पैसे म्हणजे काही छोटी रक्कम आहे का? आता असं म्हणतच मामी घराबाहेर धावत येतात। पाहतात तर काय, हा उदयकांत खूपच चिडलेला असतो। आता मामींना म्हणत असतो, माझा फोन उचलत नाहीस काय? बघ आता मी तुझ्या घरापर्यंत पोहोचलो आहे। आईला मामी म्हणतात, अहो तुम्ही इथे कशाला आला आहात? कुणी तर पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। त्यावेळेला आता हा उदयकांत मामींना धमकीच घालत असतो, मला प्रॉब्लेम विषयी सांगायचं नाही, मी तुला प्रॉब्लेम मध्ये आणणार आहे। पुढच्या 48 तासाच्या आत जर मला 50 लाख रुपये तू नाही दिलेस तर मी तुला तुरुंगात पाठवणार आहे। सगळं काही खरं खरं सत्य तुझ्या घरच्यांना सांगणार आहे आणि तुझ्या विरोधात पुरावा सुद्धा माझ्याकडे आहे। आता मामी म्हणतात, अहो पैसे तर मी देणारच आहे की, पण पैशाची सोय तर व्हायला हवी ना। त्यावेळेला ते उदयकांत म्हणत असतात, सोय तुला करावी लागेल, कारण आणि तू जर सोय नाही केलीस तर रमाकांतला त्या शशिकांत बरोबर कसं प्लॅनिंग करून तू बदनाम केलं होतंस हे सगळं बरोबर मला माहित आहे। मी तर बरबाद झालोच आहे, त्याचबरोबर मी तुला सुद्धा बरबाद करायला कमी करणार नाही। जर मी माझ्या सख्या भावाला सोडत नाही तर तू कोण आहेस ग? त्यावेळेला आता मामी घाबरतात आणि म्हणतात, अहो असं काहीतरी बोलू नका, मी तुम्हाला तुमचे पैसे अगदी वेळेवर देणार आहे। आता हे उदयकांत मामींना खूपच जास्त धमकावत असतात। मामी सुद्धा या उदयकांतला चांगल्याच घाबरत असतात। आता उदयकांतला तेथून जाण्यासाठी मामी विनंती करत असतात, तुम्ही तेवढे इथून जावो, कुणीतरी पाहिलं तर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल। आता या मामींना या उदयकांतचा खूपच राग आलेला असतो। आता इकडे किचन मध्ये ईश्वरी स्वयंपाक बनवायला लागलेली असते आणि तिने बटाटे उकडलेले असतात। आता ते उकडलेले बटाटे गरम गरम आहेत तोपर्यंतच ती सोलण्याचा प्रयत्न करत असते। तेवढ्यातच अर्णव तिथे येतो आणि ईश्वरीला म्हणत असतो, मी सिंदूर तू काय करत आहेस? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, अहो सर मी स्वयंपाक बनवत आहे। त्यावेळेला अर्णव म्हणतो, मी तुला काही मदत करू का? ईश्वरी म्हणते, सर तुम्ही आणि मदत करणार? त्यावेळेला अर्णव म्हणतो, हो, दाल कचोरी तू जेव्हापासून बनवली आहेस तेव्हापासून मला स्वयंपाकातलं आता कळायला लागलं आहे। आता ईश्वरीच्या हाताला बटाटे भाजत असताना अर्णव ईश्वरीला एक आयडिया सांगतो, म्हणजे काट्यांचा चमचा घेतो आणि बटाट्यांमध्ये घुसवतो आणि तिला सोलायला शिकवत असतो। आता ईश्वरी आयडिया तर खूपच भारी आहे की, तुम्हाला कशी माहित? त्यावेळेला आता अर्णव म्हणत असतो, माझ्या ताईने मला सांगितलं होतं आणि मी ते लक्षात ठेवलं आहे। माझी ताई कशी असेल ग मिस इंदोर? काय करत असेल माझी ताई? कधी घरी परत येणार? मला तिची खूपच आठवण येत आहे। त्यावेळेला ईश्वरी म्हणते, सर लवकरच ताई घरी येतील, कारण आतापर्यंत आपण जे जे काही केलं आहे त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्हच आहेत। पहा ना, आपण त्यांच्या घरी गेलो, साफसफाई केली, त्यांच्यासाठी आपण जेवण सुद्धा बनवलं आणि आपण त्यांच्याशी बोललो सुद्धा आणि ताई सुद्धा आपल्याशी बोलल्या। मग पहा, एक दिवस त्यांच्या मनातील आपल्याविषयीचा राग नक्की निघून जाईल, त्या आपल्या घरी परत येतील। आता हे ऐकून अर्णवला बरं वाटत असतं। आता इकडे अंजली राकेशला म्हणत असते, अहो कोपऱ्यावरच्या बाजारातून जाऊन थोडा भाजीपाला घेऊन येता का? त्यावेळेला हा राकेश आता स्वतःच्या मनातच या अंजलीला पुन्हा बावरट म्हणत असतो, बावरटच आहे, चांगलं सुखसुविधांचं घर सोडून इथे कोपऱ्यावरचा भाजीपाला हवा आहे हिला। मूर्ख कुठली, हिला कळतच नाही चांगलं काय वाईट काही।
ज्यावेळेला आता हा राकेश मनातलं बोलणं बंद करतो आणि अंजलीला म्हणत असतो, अगं अंजली मी नाही जाऊ शकत ग. त्यावेळेला अंजली म्हणते, अहो का, जा तुम्ही, स्वयंपाक बनवण्यासाठी घरामध्ये भाजीच नाहीये. त्यावेळेला आता हा राकेश पुन्हा नाटकं करायला सुरू करतो, ते म्हणजे पोटात दुखण्याचं. आता अचानकच पोटात कळ आली आहे असं ऐग ऐग करायला सुरू करतो. अगं अंजली, अचानक माझ्या खूपच पोटात दुखायला लागले बघ, बहुतेक मला इथलं पाणीच बादलं आहे. आता अंजली म्हणते, अहो खरंच का, खूप दुखत आहे का तुम्हाला? आता अंजलीच्या साध्या सरळ स्वभावाचा हा राकेश पुरेपूर गैरफायदा घेत असतो. अंजली राकेशला म्हणत असते, अहो आता काय करायचं, आपल्या घरामध्ये औषधं सुद्धा नाही आहेत, मी तुम्हाला दिली असती. मी वॉचमन काकांच्या घरी जाऊन पाहून येऊ का, काही औषध मिळते का? त्यावेळेला राकेश म्हणतो, हो हो पाहून ये. आता अंजली जातच असते, तेवढ्यात शिर्के तेथे येतात. शिर्क्यांकडे मामींनी पाठवलेल्या फाईल असतात ज्याच्यावर अंजलीची सही हवी असते. आता शिर्के अंजलीला फाईल देऊन म्हणत असतात, अंजली मॅडम याच्यावर पटकन सह्या करा म्हणजे बिल तयार होईल. त्याला अंजली म्हणते, शिर्के मी आता खूपच घाईत आहे, तुम्ही संध्याकाळी येता का, मी फाईलवर सही करून ठेवते. आता शिर्के सुद्धा ठीक आहे म्हणतात आणि निघून जातात. त्यावेळेला अंजली सुद्धा औषध आणण्यासाठी घरातून बाहेर निघून जाते. तेवढ्यातच हा राकेश त्या फाईल बघायला सुरू करतो आणि राकेशला कळतं की मामींनी महिन्याची बिल ही पाठवली आहेत, त्याच्यावर अंजलीची सही घेतल्याशिवाय त्यांना ते पैसे निघणार नसतात. आता राकेश पटकन त्या फाईल बघितल्यानंतर विचार करत असतो, एवढे पैसे, 25 लाख 26 लाख म्हणजे 50-60 लाखाची मामी अफरातफर करत आहेत की, एवढा मोठा झोल काय केला आहे हे तर विचारावंच लागेल. आता असा विचार करून राकेश पटकन मामींना फोन लावतो. आता मामींना फोन केल्यानंतर म्हणतो, काय चाललं आहे तुमचं, काय मॅटर आहे मला तर कळू द्या. आता मामी म्हणतात, तुम्हाला काय करायचं, माझं काही. आता राकेश म्हणतो, माझ्याशी या टोन मध्ये बोलायचं नाही, नाहीतर अंजली सह्या करणार नाही. आता मामी लगेच मऊ बोलायला सुरू करतात आणि म्हणतात, जावई बापू असं काय करताय, तुमचा वाटा तुम्हाला मिळून जाईल, 25,000 रुपये मी तुमच्या खात्यावर पाठवत आहे. त्यावेळेला राकेश म्हणतो, बरं ठीक आहे. आता अंजली हसत हसतच सह्या करेल बघा कागदपत्रांवर. त्यावेळेला आता मामी बरं ठीक आहे म्हणतात. आता ईश्वरी आणि अर्णवने एक छान आयडिया केलेली असते त्या धुमाळपर्यंत पोहोचण्याची. आता नवीन फोन आणि त्या फोनमध्ये नवीन सिम कार्ड बसवून शिर्केंनी अर्णवला फोन एक आणून दिलेला असतो. त्याच फोनवरून हे दोघे म्हणजे अर्णव आणि ईश्वरी धुमाळला फोन लावतात. आता धुमाळ सुद्धा लगेच फोन उचलतात आणि अर्णव म्हणतो, तुम्ही माझा फोन उचलला तर आहे, पण ठेवण्याची चूक अजिबात करू नका, माझं तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे, नाहीतर मी तुम्हाला अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही. आता श्रीकांत धुमाळ सुद्धा चांगलेच घाबरतात आणि म्हणतात, तुम्ही कोण बोलत आहात, का बोलत आहात, म्हणजे काय काम आहे तुमचं माझ्याकडे. त्यावेळेला अर्णव म्हणतो, रमाकांत शिर्के यांच्या बातमीबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावेळेला आता धुमाळला घामच फुटलेला असतो. आता अर्णव म्हणत असतो, मला सगळी काही डिटेल हवी आहे, तुम्ही म्हणाल तेवढे पैसे तुमच्या घरी पोच होतील, फक्त नेमकी तुम्ही ही बातमी कोणाच्या सांगण्यावरून छापली होती ते मला सांगायचं आहे. आता एवढ्यातच ईश्वरी फोन ओढून घेते आणि बोलायला सुरू करते. त्या श्रीकांत धुमाळला ईश्वरी धमकीच घालते, जर तुम्ही आमचा फोन कट केला तरी, तुम्ही कुठेही लपून बसला तरी आम्ही तुम्हाला शोधून काढणार आणि पोलिसांच्या ताब्यात देणार. आता तो श्रीकांत धुमाळ म्हणतो, सो अहो तुम्ही कोण बोलत आहात. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, रमाकांत शिर्केंना कशाचंही व्यसन नसताना त्या दिवशी ते नशेमध्ये होते आणि त्यांच्याजवळ एक मुलगी होती, त्या मुलगीची मुलगी मी बोलत आहे आणि ते दोघे एकमेकांसोबत असतानाच बोलवल्यासारखे मीडियावाले तेथे आले होते आणि त्या दोघांचीही बदनामी केली होती. तुम्हाला माहित आहे का त्याचे काय परिणाम झाले. रमाकांत शिर्के यांनी आत्महत्या केली आहे आणि त्या मुलगीची सुद्धा खूपच बदनामी झाली आहे. त्यामुळे त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याची आम्हाला सगळी डिटेल हवी आहे. आता अर्णव सुद्धा या शशिकांत धुमाळला चांगलीच धमकी घातल्यानंतर हा थोडा वळणावर आलेला असतो आणि म्हणतो त्यांना, अगदी थोड्या वेळाने मी तुम्हाला फोन करतो, आपल्या भेटीचं टायमिंग आणि ठिकाण सांगतो. आता श्रीकांत धुमाळने फोन कट केल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी म्हणत असतात, आता हा आपल्याला कधी फोन करेल बरं, याला भेटल्याशिवाय आपलं सत्य आपल्याला कळणार नाही. आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर तू एवढी काळजी करू नको, तुझे हे प्रयत्न पाहून मला कळालं आहे की यामध्ये तुझी आणि तुझ्या आईचा काहीच हात नसणार आहे. आता हे ऐकून ईश्वरीला खूपच बरं वाटत असतं. आता इकडे अंजली परत घरी राकेशकडे औषध घेऊन आलेली असते. त्यावेळेला आता औषध देऊन अंजली त्या फाईल्स घेऊन बसते ज्यावर सह्या करायच्या असतात. त्यावेळेला हा नाटकी राकेश इतकं नाटक करायला सुरू करतो की अंजलीला म्हणत असतो, अंजली तू खूपच सुंदर दिसत आहेस आज.
आता हे नाटक कशासाठी असतं तर अंजलीने पेपर न वाचता सह्या कराव्या म्हणून. आता अंजली म्हणत असते, अहो अचानक असतं काय, आज कुठून मी तुम्हाला सुंदर दिसायला लागले. त्यावेळेला राकेश म्हणत असतो, अगं किती छान दिसतेस तू, कसला ग्लो आलाय तुझ्या चेहऱ्यावर, त्यात अशा प्रेग्नेन्सीचा तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे आणि एवढ्या मोठ्या कंपनीची पार्टनर आहेस तू आणि अशी मालकीन बनून सह्या करत आहेस तू. त्यावेळेला आता अंजली म्हणत असते, अहो तुम्हाला अचानक असं काय झालं आहे, एवढी स्तुती माझी का करत आहात. त्यावेळेला राकेश म्हणतो, अगं तू आहेसच इतकी सुंदर आणि आज तू माझ्याकडेच पाहत राहायचं आहेस. आता अंजली म्हणते, अहो मला या कागदपत्रांवर सह्या करायच्या आहेत. त्यावेळेला राकेश म्हणतो, नाही तू माझ्याकडे पाहायचं आहेस आणि खाली सह्या करायच्या आहेस. त्यावेळेला अंजली सुद्धा इतकी भोळी असते की त्या राकेशकडे पाहतच मामींच्या सगळ्या कागदांवर सह्या करून टाकते. आता सह्या करून झाल्यानंतर अंजली तेथून उठून जाते. हा राकेश लगेच मामींना फोन करतो आणि म्हणत असतो, मामी तुमचं काम एकदम चोख पार पडलं आहे, ते मी करून घेतलं आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं काम आता करा. आता मामी सुद्धा म्हणत असतात, हो हो जावई बापू, तुमच्या खात्यावर 25,000 रुपये लवकरच पोहोचतील. आता इकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर तुमचे बाबा सुद्धा खूप चांगले होते आणि माझ्या आईचं सुद्धा या प्रकरणात काहीच दोष नसताना या दोघांना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागला आहे. त्यावेळेला अर्णव म्हणतो, हो मी सिंदूर तू बरोबर बोलत आहेस आणि या प्रकरणात नेमका कोणाचा हात होता हे जाणून घेणं माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे आणि जो कोणी आहे त्याला मी सोडणार नाही हे नक्की. आता इकडे पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे ईश्वरीला या वल्लरी मामींचं सत्य माहीत पडणार आहे. आता ह्या मामी उदयकांतला ज्यावेळेला 50 लाख रुपये द्यायला गेलेल्या असतात त्यावेळेला एक अट घालतात. त्यावेळेला तो उदयकांत मामींची अट ऐकायला तयारच नसतो. तरी सुद्धा मामी म्हणतात, मग तुम्ही या 50 लाख रुपयांना हात लावू शकत नाही, माझी अट मान्य असेल तरच मी तुम्हाला हे पैसे देणार आहे. त्यावेळेला उदयकांत म्हणतात, बरं ठीक आहे, काय अट आहे. आता मात्र इथे वल्लरी मामी नीचपणाचा कळसच गाठणार आहेत. त्या आता ईश्वरीला मारण्याची सुपारी देणार आहेत. आता हा उदयकांत लगेच त्याच्या गुंडांना फोन करतो आणि ईश्वरीला मारण्याची सुपारी देतो आणि 101% हे काम झालंच पाहिजे असं सुद्धा सांगतो. तर आता पुढील भागामध्ये आता ईश्वरीवर लवकरच हल्ला उदयकांत घडवून आणणार आहे. तर प्रेक्षकांनो पुढील भाग पाहणं खूपच रंजक ठरणार आहे आणि रोजच्या रोज असे रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.